गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही तुमच्या घरी सर्व व्यवस्थित असाल. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि आज आम्ही बसवणार आहोत आमच्या घरी देवी. चला तर तुम्हाला दाखवते देवी कशा प्रकारे बसवली जाते आणि त्यांना काय काय सामान लागतं. आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघूया. महालक्ष्मी पूजेला लागणारं साहित्य बघूया. चला, तांदूळ आहे, तिथे वाटेमध्ये केळी, पानाचा विडा आणि देवीची ओढणी, मंगळसूत्र प्लस देवीचं वस्त्र, नारळ, देवीला पुस्तक, वेणी, श्रीयंत्र आणि देवीचा मुखवटा, हार, हळद कुंकू आणि पाण्याच्या तांब्या. इथे आहे समय. चला तर आपण आता समयांना जोडून घेऊया. इथे पाहू शकता तुम्ही, आम्ही समयांना वाती घालून घेत आहोत. समयांना वाती घालून घेणार ते ज्या ठिकाणी आपल्याला पाठ ठेवायचा आहे किंवा चौरंग, त्या ठिकाणी आम्ही स्वास्तिक काढून घेत आहोत व त्यावरती थोडंसं हळदी कुंकू वाहून घ्यायचे व अक्षता. ज्या ठिकाणी तुम्हाला देवी बसवायची आहे त्या ठिकाणी तुमच्याकडे पाट असेल किंवा चौरंग असेल तर तो त्या ठिकाणी ठेवून घ्यायचा आहे. गेल्या कित्येक वर्षापासून माझ्याकडे हा चौरंग आहे. माझ्या सासूने घेऊन दिलेला. तो थोडासा खराब झाला आहे, पण इट्स ओके. दरवर्षी मी त्याच्यावरती देवीला बसवते आणि अशा प्रकारे त्यावरती स्वास्तिक काढून घ्यायचं. हळदी कुंकू स्वास्तिकवरती घालून घ्यायचा आहे. तुमच्याकडे लाल कपडा असेल तर लाल कपडा किंवा हिरवा कपडा असेल तर हिरवा कपडा अशा प्रकारे चौरंगावरती घालून घ्यायचा आहे. आणि त्यावरती मी इथे वाटीमध्ये तांदूळ घेतलेले आहेत. ते तांदूळ मी त्या चौरंगावरती घालून घेणार आहे आणि तांब्या बसेल असं त्या तांदळाला खोलगट म्हणजे असं गोल करणार आहे, साईडला करणार आहे. व त्याच्यावरती नंतरला जेव्हा म्हणजे देवी पूर्णपणे तयार होईल तेव्हा त्याच्यावरती ठेवून देणार आहे. तुम्ही बघू शकता इथे असं हळदीचे आणि कुंकूची 5 बोटं मी कलशच्या पूर्ण साईडून काढलेली आहे. 1 रुपयाचा कॉईन आहे. हे आम्ही ह्या कलशमध्ये टाकणार आहोत पाण्यामध्ये. आणि हे बेलपत्र आहे. हे बेलपत्र, हे तुळशी पात्र आहे. हे तुळशी पात्र आणि दुर्वा. हे एवढे प्रकार आपण पाण्यामध्ये घालून घेऊ. ही 5 प्रकारची पानं आहेत, 5 अशी. आणि आपण ही त्या कलशच्या अशा साईडून लावणार आहोत. समोर कलश. हा आहे नारळ. ह्याला आपण आता हळदी कुंकू वाहून घ्यायचे. हळद आणि कुंकू आणि 4 अक्षर.
देवीला आम्ही घालणारं मंगळसूत्र. आणि ही आहे आमच्या देवीची वेणी. ही आहे आमच्या देवीची चुनरी. आधी ते यंत्र. हा आहे विडा. याच्यावरचा 1 रुपया कुठे आहे? हा आहे पानाचा विडा. हे 2 पानं ही अशा प्रकारे ठेवायची. सुपारी त्यांना गणपती बाप्पांना स्थापित करायचे. आमचे गणपती बाप्पा आहेत प्रथम पूज्य गणपती बाप्पा. आणि हे आहे देवीचं ओटीचं सामान, सगळं सिंगार तो आपण देवीला देणार आहोत.
व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. राजा राणीचे कन्याचे नाव